प्रतिबिंब जनमानसांचे। शहरात चंगेडिया आउटडोअरच्या फ्लेक्स होल्डिंगचा काळा बाजार, चौकशी करा अन्यथा महापालिकेसमोर आंदोलनाचा इशारा। विश्व मानवाधिकार परिषदेचा आयुक्तांना घेरावाचा इशारा, आदेश चंगेडिया यांच्यावर गंभीर आरोप। अहिल्यानगर शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या फ्लेक्स होल्डिंग प्रकरणावरून आता मोठा वाद निर्माण झाला असून चंगेडिया आउटडोअर आणि त्यांचे प्रोप्रायटर आदेश चंगेडिया यांच्या विरोधात चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे। विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। परिषदेकडून करण्यात आलेल्या आरोपांनुसार शहरातील अनेक शासकीय तसेच खासगी इमारतींवर फ्लेक्स होल्डिंगसाठी मोठ्या प्रमाणात अँगल बसविण्यात आले आहेत। मात्र या सर्व होल्डिंगसाठी महापालिकेकडून अधिकृत परवानगी घेण्यात आली आहे का? संबंधित इमारतींचे कम्प्लेक्शन प्रमाणपत्र आहे का? तसेच स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले आहे का? याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। याशिवाय चंगेडिया आउटडोअर मार्फत महापालिकेला नेमका किती महसूल मिळतो याचा तपशील सार्वजनिक करण्यात यावा, अशीही ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। दरम्यान प्रेमदान चौकातील नोबेल हॉस्पिटल जवळ श्री कालिका डोअर्सच्या वरती विनापरवाना फ्लेक्स होल्डिंग लावण्यात आल्याचा थेट आरोप विश्व मानवाधिकार परिषदेकडून करण्यात आला आहे। या प्रकरणात संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे। शहरातील नियम धाब्यावर बसवून विनापरवाना फ्लेक्स उभारले जात असतील तर प्रशासन नेमकं काय करतंय, असा सवाल उपस्थित करत पुढील 8 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास महापालिका कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा परिषदेकडून देण्यात आला आहे। यावेळी प्रदेशाध्यक्ष नावेद शेख, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अल्ताफ शेख, जिल्हाध्यक्ष अजीम शेख, शहराध्यक्ष अरुण कोंडगे, तंजीम खान, वसी शेख, सोनू शेख, मोईन खान, शरीफ सय्यद, जावेद राजे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त साहेब यांना भेटून विश्व मानवाधिकार परिषदेतर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की चंगेडिया आउटडोअर ही खाजगी जी एजन्सी आहे याच्या शहरामध्ये विविध ठिकाणी अनधिकृतप्रमाणे होर्डिंग जे अँगल जे ते लावण्यात आलेले आहे। आता जे अँगल जे लावण्यात आलेले आहे यांचा ऑडिट स्ट्रक्चर अजून झालेला नाही आहे। तसेच ज्या बिल्डिंगवर हे जे अँगल लावलेले आहे त्या बिल्डिंगचा कम्प्लिशन सर्टिफिकेट पण त्यांना काही भेटलेला नाही आहे। तर हे जे ऑडिट झाल्या नसल्यामुळे हे महानगरपालिका त्यांच्याकडून कुठल्या प्रकारचा कर त्यांच्याकडून वसूल करत आहे याची सुद्धा आम्ही मागणी अतिरिक्त आयुक्त साहेबांना केलेली आहे। नगर शहरामध्ये आम्हाला असं निदर्शनात आलेलं आहे की विविध ठिकाणी या खासगी कंपनीने अनधिकृतपणे विनापरवाना होर्डिंग लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्याचे पुरावे देखील आम्ही फोटोमधून त्यांना अतिरिक्त आयुक्त साहेबांना दिलेले आहेत। आज दिनांक 27 मे 2026 रोजी अहिल्यानगर महानगरपालिका या ठिकाणी माननीय आयुक्त यांना भेटून आम्ही विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनाचं कारण असं आहे की आज अहमदनगर शहरामध्ये ज्या काही होर्डिंग्स आहेत ॲडव्हर्टाईजचे, तर ते चंगेडिया आउटडोअर व इतर ज्या कंपन्या आहेत त्यांना ते दिलेलं आहे पालिकेने। पण आमचं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये की बऱ्याच ठिकाणी होर्डिंग जे आहेत ते फक्त म्हणजे 20 बाय 30 जर का साईज जो आहे 50 बाय 100 केलेला आहे, किंवा जर का त्यांना 50ची परवानगी दिलेली असेल तर त्यांनी 60 किंवा 70 होर्डिंग्स ते अनधिकृतप्रमाणे उभे केलेले आहेत। आणि त्याचप्रमाणे आता जो पुढे थोड्याच काही दिवसात पावसाळा येऊन ठेपलेला आहे, या अनुषंगाने आम्ही विशेष म्हणजे आयुक्तांचं लक्ष वेधलं आहे त्याकडे की त्या जे जाहिरातचे जे फलक आहेत तर त्याचं स्ट्रक्चर ऑडिट असतं प्रत्येक, म्हणजे त्याची काय झीज झाली वार्षिक त्याच्या प्रमाणात त्याला रिपेरिंग करणे, दुरुस्ती करणे असा जो प्रकार आहे, तर असा काही प्रकार आपल्या ठिकाणी म्हणजे महानगरपालिकेमध्ये आपल्याला दर वर्षाला होत आहे की नाही याची देखील आम्हाला शंका आहे। त्याचप्रमाणे त्यांना किती होर्डिंग्सला परवानगी दिलेली आहे किंवा किती साईजला परवानगी दिलेली, ह्या सगळ्या गोष्टींसंदर्भामध्ये आम्ही आयुक्त साहेबांशी आज सविस्तर चर्चा केलेली आहे। त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की पुढील 8 दिवसाच्या आत आम्ही याच्यावरती सर्वतोपरी कडक कारवाई करू। ज्या होर्डिंग्स अनधिकृत असतील त्यांना उतरून देखील घेऊ, नसतील तर त्याला ॲडव्हर्टाईजवाल्याला आम्ही त्याला दंडही पुकारू। जर का ह्या सर्व गोष्टी जर का पुढचे 8 दिवस झाल्या नाही तर आम्ही विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने आमचे प्रदेशाध्यक्ष नावेद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू। विश्व मानवाधिकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नावेद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सर्व आमचं शिष्टमंडळ आयुक्त साहेब महानगरपालिका यांना आम्ही शहरातील जे होल्डिंग आहे ते चंगेडिया कंपनी त्यांची जे संस्था आहे त्यांना महानगरपालिकेने ठेका दिलेला आहे आणि
येणाऱ्या काळात वादळ पाऊस हे मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्या निमित्ताने आम्ही हे मोठमोठाले जे फ्लेक्स जे लावलेले आहेत त्याची शहानिशा करणे, त्याची चौकशी करणे, त्यांना जे खाजगी इमारत आहे, खाजगी जागा आहे, सरकारी जागा आहे, त्याच्यामध्ये जे होल्डिंग लावलेले आहे त्याची परवानगी घेतलेली आहे का आणि ते स्ट्रक्चर चांगल्या प्रकारे केलेले आहे का, जेणेकरून येणाऱ्या काळात जर वादळ पाऊस हे मोठ्या प्रमाणात झाला असेल तर पुणे मुंबई शहरामध्ये आपल्या शहरामध्ये जे अशी मोठी घटना होतात ते वादळामुळे फ्लेक्स पडतात, जीवितहानी होते, वित्तहानी होते, जेणेकरून हे होणार नाही. याच्या कारणामुळे आम्ही आज महानगरपालिकेत आयुक्त साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. जे अनधिकृत असतील ते खाजगी इमारती आहे त्यांचे कंप्लिशन आहे का नाही आहे आणि त्यांच्याकडून आणि महानगरपालिकेकडून हे परवानगी घेतलेली आहे की नाही याची शहानिशा करून चौकशी करून आम्हाला ते कळविण्यात येणार आहे, असं उपायुक्त अतिरिक्त आयुक्त साहेब यांनी आम्हाला असे हमी दिलेली आहे, आश्वासन दिले. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा